नमस्कार, खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। सैनिक दलाचे कमांडर सुद्धा आहे की जे या ठिकाणी चैत्यभूमीवर ते सुरक्षाच्या दृष्टिकोनातून इथं जातात। काय नाव आहे दादा? भीमराव कोंडीबा खंदारे। कुठून आलेत? परभणी। परभणीहून किती आहे समता सैनिक दलाचे? आमचे 40 लोक आलेत। 40 लोक आलेत। हो। एकूण किती लोक असतील या ठिकाणी आपल्या समता सैनिक दलाची सुरक्षेसाठी? सुरक्षेसाठी आमच्या समता सैनिकाचे जवळपास 20,000 लोक आहेत। 20,000 लोक। हो। पोलिसांची गरज नाही सध्या तर आम्हाला वाटतं अशी पोलिसांची गरज नाही, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे। संविधानाच्या नियमानं त्याला सुरक्षा द्यावं लागते, परंतु बौद्धाचे जेवढे लोक आहेत, जेवढे समता सैनिक दल सुरक्षा करतात त्या पद्धतीने पोलीस हँडल करत नाहीत। काय वाटतं तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक हे एक मोठं संघटन आपल्याला दिलं, पण आज समता सैनिक दलामध्ये सुद्धा गटतट निर्माण झालेले आहे। काय वाटतं, हे दुःख आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल याच्यासाठी निर्माण केलं आहे की समाजाची सुरक्षा व्हावी आणि समाजामध्ये गटतट पडू नयेत, ह्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायीची सुरक्षा व्हावी या हेतून समता दल स्थापन केलेलं आहे। पण आज वाटते का तुम्हाला सगळं आपलं समता सैनिक दल एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी असून काम करते म्हणून? भारतीय बौद्ध महासभा तथा आदरणीय महाउपासक मीराताईजी आंबेडकर आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ते भारतामध्ये समता सैनिक दल चालतो पूर्ण टोटल। तो एक निष्ठ आणि एक भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून फार चांगल्या उपक्रमाने काम करतो। नक्कीच आज 6 डिसेंबर आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला श्रद्धांजली अर्पित करायची आहे। आणि काय सांगाल तुम्ही आज श्रद्धांजली अर्पित करताना की जे या भारतामधील जेवढाही समता सैनिक दल आहे तो एका ठिकाणी येऊन जर काम जर केलं तर नक्कीच धम्माचा प्रचार होईल आणि समाजाची सुरक्षा होईल। आज श्रद्धांजलीवर तुम्ही काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला श्रद्धांजली मानवंदना देत असताना आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही भारतामधले समता सैनिक दल आणि काही गटातटामध्ये आहेत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा एकत्रितपणे श्रद्धांजली देतील तेव्हा ती श्रद्धांजली खरी अर्पण होईल। नक्कीच भारतीय बौद्ध महासभेच्या मध्ये येऊन आणि जेवढे भारतामध्ये जेवढी समता सैनिक दलाचे कमांडर असतील त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर श्रद्धांजली दिली तर ते खरी श्रद्धांजली आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांना नक्कीच अर्पित होईल। तर ही एक आमच्या समाजामध्ये एक दुःख आहे, तर नक्कीच हे परिवर्तन होईलच आम्हाला आशा आहे आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून हे परिवर्तन शक्य आहे। तर नक्कीच जय भीम तुम्हाला आणि तुमचं कार्य। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।